जय हिंद मित्रांनो, मी ज्ञानदेव केंद्रे. मित्रांनो, सांकेतिक भाषा हा बुद्धिमापन मधला महत्त्वाचा इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. यावर मित्रांनो, पोलीस भरती असू किंवा वनरक्षक असू, कोणतीही एक्झाम असू, यावर प्रश्न 2, 3, 4 हे फिक्स प्रश्न असतात. परंतु आज आपण मुलांना कठीण वाटणारे म्हणजे जे समस्या येतात, मुलांना जे प्रश्न सोडवताना कठीण वाटतात, आज आपण तेच प्रश्न 10 सेकंदात कसा सोडवता येईल हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, प्रश्न पहा. एका सांकेतिक लिपीत 786 म्हणजे ब्रिंग मी ॲपल, तर 958 म्हणजे पिल ग्रीन ॲपल आहे आणि 645 म्हणजे ब्रिंग ग्रीन फ्रूट. तर मी साठी कोणता सांकेतिक वापरला आहे? आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. काय सांगितलं रे? ह्या मी साठी आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. कोणत्या? हे मी काढायचं आहे. मी साठी कोणता सांकेतिक अंक वापरलेला आहे? तर मित्रांनो, हे 10 सेकंदात प्रश्न कसा सोडवायचा पहा. आता प्रथम काय करायचं, हे अंक लिहून घ्यायचे. 7, थोडं अंतर घ्या आणि 6. आता गोट्या या ठिकाणी 7 साठी ब्रिंग आहे, 8 साठी मी आहे आणि 6 साठी ॲपल आहे. हे लक्षात ठेवायचं. मग काय रे? ब्रिंग 8 साठी मी आणि 6 साठी ॲपल. आता गोट्या असं करू नको, अरे इथं तर 8 साठी मी दिलेलं आहे आणि तुला मीच अंक काढायला सांगितलेला आहे. नाही, आता आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे, प्रक्रिया. बघा आता मी साठी कोणता अंक येतो. चला, 958 म्हणजे हे 9, हे 5 आणि या ठिकाणी 8. 9 साठी गोट्या पील आहे, 5 साठी ग्रीन आहे, 8 साठी ॲपल आहे. चला, हे पील, पुन्हा 5 साठी ग्रीन आणि 8 साठी ॲपल. (645) म्हणजे ब्रिंग ग्रीन फ्रूट. 6 साठी ब्रिंग, 4 साठी ग्रीन, 5 साठी फ्रूट. 645. 6 साठी ब्रिंग, 4 साठी ग्रीन आणि 5 साठी फ्रूट. हे आपले मान्य करून घ्यायचे पहिले. आता या ठिकाणी गोट्या पहा, ही फर्स्ट लाईन, ही सेकंड लाईन आणि थर्ड. पहिली मान्य अशी करून घ्यायची. आता मी साठी कसा अंक येतो पहा. आता गोट्या या ठिकाणी काय करायचं, पहिल्या लाईनमध्ये 7 आहे, दुसऱ्या लाईनमध्ये 7 आहे का? नाही. तिसऱ्या लाईनमध्ये 7 आहे का? नाही. द्या सोडून. आपल्याला समान अंक आणि समान शब्द शोधायचे आहेत. मग गोट्या या ठिकाणी पहिल्या लाईनमध्ये 8 आहे, दुसऱ्या लाईनमध्ये 8 आहे का रे? आहे. आपल्याला कमीत कमी 2 तरी जोड्या सापडायला पाहिजे. पहिली असू किंवा तिसरी असू, तिसरी असू किंवा दुसरी असू, त्याचा आपल्याला काही संबंध नाही. पहिल्या लाईनमध्ये गोट्या 8 आहे, दुसऱ्या लाईनमध्ये 8 आहे. मग गोट्या या ठिकाणी पहिल्या लाईनमध्ये शब्द आणि दुसऱ्या लाईनमध्ये शब्द समान कोणते आहेत? पाय बरं, पाय. मला इथं ॲपल दिसतो पहिल्या लाईनमध्ये आणि दुसऱ्या लाईनमध्ये ॲपल दिसतो. काय दिसतो? ॲपल. म्हणून गोट्या 8 साठी ॲपल आला. काय आला रे?
समान अंक समान शब्द शोधण्याचं काम करायचं. समान अंक पहिल्या लाईनमध्ये आणि दुसऱ्या लाईनमध्ये 8 आहे. पहिल्या लाईनमध्ये आणि दुसऱ्या लाईनमध्ये समान शब्द ॲपल ॲपल आहे. समान जे आलं ना ते प्रथम लिहून घ्यायचा. आता गोट्या या ठिकाणी पहिल्या लाईनमध्ये 6 आहे, दुसऱ्या लाईनमध्ये 6 आहे का रे? नाही आहे. तिसऱ्या लाईनमध्ये 6 आहे का? आहे. अगो इथं 6 आहे, या ठिकाणी 6 आहे. मग गोट्या या ठिकाणी पहिल्या लाईनमध्ये इथं ब्रिंग आहे आणि पहिल्या लाईनमध्ये ब्रिंग आहे. मग समान अंकासाठी समान शब्द शोधून घ्यायचे. मग गोट्या या ठिकाणी 6 साठी काय आला रे? ब्रिंग. कोणता आला? ब्रिंग. पहा आता पहिली लाईन झाली, हे 9 आहे. दुसऱ्या लाईनमध्ये 9 आहे का? नाही आहे. दुसऱ्या लाईनमध्ये 5 आहे, तिसऱ्या लाईनमध्ये 9 5 आहे का? आहे. हा का इथं 5, हे 5. आता गोट्या या ठिकाणी आपण दुसऱ्या लाईनमध्ये 5 आहे, तिसऱ्या लाईनमध्ये 5 आहे, परंतु शब्द सारखा आहे का? पाय बरं. इथं पिल आहे, इथं पिल आहे का? नाही. इथं ग्रीन आहे, इथं ग्रीन आहे. इथं ग्रीन आहे, इथं ग्रीन आहे. म्हणून गोट्या 5 साठी ग्रीन आला. कोणता आला रे? ग्रीन आला. आता पहा 5 झाला. समान अंक किंवा समान शब्द आपले संपलेले आहेत. आता गोट्या या ठिकाणी पहिल्या लाईनमध्ये 7 राहिलेला आहे आणि शब्द राहिलेला आहे मी. दुसऱ्या लाईनमध्ये 9 राहिलेला आहे, शब्द राहिलेला आहे पिल. तिसऱ्या लाईनमध्ये 4 शब्द राहिलेला आहे, अंक आणि शब्द राहिलेला आहे फ्रूट. म्हणजे आता काय करायचं या ठिकाणी गोट्या पहिल्या लाईनमध्ये जो अंक उरलेला आहे आणि जे शब्द उरलेला तो त्याच्यासाठीच उरलेला असतो. मग 7 साठी काय आहे रे? मी. हे मी साठी कोणता शब्द आहे? 7. मग आपला हा पण कटला आणि हा पण कटला. दुसऱ्या लाईनमध्ये 9 आहे आणि शब्द उरलेला आहे पिल. मग हे 9 साठी पिल आहे. कोणता आहे? पिल. हे 9 पण क्या ओके. राहिला तिसरी लाईनमध्ये 4 शब्द उरलेला आहे आणि अंक आणि शब्द उरलेला आहे फ्रूट. मग 4 साठी फ्रूट आला. काय आला? हे 4 कटलं. ह्याला म्हणतात मेथड सोडवण्याची. मग तुम्हाला यामधला आपल्याला काय चाललंय? मी साठी काय आला रे? हे 7 आला. म्हणून आपलं पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. तुम्हाला ते ग्रीन विचारते, ॲपल विचारते, फ्रूट विचारते, ते कोणता पण शब्द विचारते. त्याच्यामुळे मी हे डिटेल माहिती घेतलेली आहे. जर मित्रांनो गोट्या जर तू सराव केला ना, तू हे 5 सेकंदात उत्तर काढतो. किती? 5 सेकंदात. म्हणून गोट्या मॅथ असो किंवा बुद्धिमत्ता असो, सोपे सोपे प्रश्न तुम्ही विसरून जा. अरे स्पर्धा परीक्षाचे काठीण्य पातळी वाढलेले. हे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे संपलेलं आहे. मी ज्यावेळेस भरती झालो ना त्या पेपरमध्ये काहीच दम नव्हता गोट्या. तर मी 100 पैकी 98 मार्क घेतले होते. 32 मिनिटात पेपर सोडला होता. त्या पेपरमध्ये काही नव्हतंच ना. आता मी प्रश्न पाहतो, अरे MPSC राज्यसेवा या लेवलचे प्रश्न आहेत पोलीस भरतीला. मग तुम्ही सोपं करून काय करता? म्हणून आपल्याला असे जर प्रश्न आले, हा गोट्या कन्सेप्ट क्लिअर होणं फार महत्त्वाचं आहे. कन्सेप्ट क्लिअर होणं. आता तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली असं मी समजतो. गोट्या परिपूर्ण झालं. म्हणून गोट्या मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही. मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही. परंतु गोट्या जर मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, परंतु मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही. मला मॅथ येत नाही,
मला हार्ड जातो, कठीण जातो. अरे कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे. म्हणून हरिवंशराय बच्चन म्हणायचे कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. चला प्रश्न पहा. आता नेक्स्ट प्रश्न पहा. गोट्या प्रश्न पाय. एका सांकेतिक भाषेत 573चा अर्थ ब्रिंग कोल्ड वॉटर असा होतो. 342चा अर्थ वॉटर इज गुड असा होतो व ब्रिंग गुड बॉय यासाठी 126 असा संकेत वापरतात. म्हणजे 126 साठी हा एक साठी ब्रिंग आहे, गुड साठी 2 आहे, बॉय साठी 6 आहे. तर आपल्याला गोट्या काढायला सांगितलेलं आहे बॉय इज ब्राईट. काय सांगितलेलं आहे? हे बॉय इज ब्राईट, BRIGHT हे काढायचं आपल्याला. दिसत नाही का? थोडी करून घेऊ आपण. हे बॉय इज ब्राईट. ओके. आता या ठिकाणी गोट्या पहिले अंक लिहून घ्या किंवा शब्द लिहून घ्या, कोणतं एक लिहून घ्या. चला पहिल्या लाईनमध्ये आपण काय करणार आहेत, हे 573 थोडे अंतराने जागा सोडायची, कारण की तो शब्द खाली बरोबर फिट बसायला पाहिजे. 5 साठी गोट्या ब्रिंग आहे, BRING. 7 साठी कोल्ड आहे आणि 3 साठी वॉटर आहे. ओके. आणि हे दुसऱ्या लाईनमध्ये घेऊ 342. गोट्या 3 साठी वॉटर आहे, 4 साठी इज आहे आणि 2 साठी गुड आहे. हे तिसरा. आता या ठिकाणी थोडं टायपिंगमध्ये थोडे हे झालेलं आहे, त्याने एक्सरसाइज घ्यायला पाहिजे होता, नंतर हे शब्द पुढे घ्यायचे होते, परंतु आपल्याला पाहूत 126. आता या ठिकाणी गोट्या 1 साठी ब्रिंग आहे, BRING आणि गुड साठी 2 आहे, गुड साठी 2 आहे आणि राहिल्या 6 साठी बॉय आहे. ही प्रथम मान्य करून घ्यायची. आता या ठिकाणी आपण समान अंकासाठी कमीत कमी 2 लाईनमध्ये समान अंक पाहिजे आणि कमीत कमी 2 शब्द पाहिजे. आता गोट्या या ठिकाणी पहिल्या लाईनमध्ये 5 आहे, दुसऱ्या लाईनमध्ये 5 आहे का रे? नाहीये. तिसऱ्या लाईनमध्ये 5 आहे का? नाही. त्या सोडून पहिल्या लाईनमध्ये 7 आहे, दुसऱ्या लाईनमध्ये 7 आहे का? नाहीये. त्या सोडून अंक भेटला नाही आपल्याला. पहिल्या लाईनमध्ये 3 आहे, दुसऱ्या लाईनमध्ये 3 आहे का? आहे. आपल्याला 3 अंक भेटला आणि पहिल्या लाईनमध्ये 3 भेटला. आता या ठिकाणी गोट्या पहिल्या लाईनमध्ये म्हणजे शब्द कोणता सारखा आहे रे? मला इथं वॉटर दिसतो आणि पहिल्या लाईनमध्ये वॉटर दिसतो. आता गोट्या या ठिकाणी 3 साठी वॉटर आला. काय आला? 3 साठी वॉटर आला. आता या ठिकाणी गोट्या मला दुसऱ्या लाईनमध्ये 4 दिसतो, तिसऱ्या लाईनमध्ये 4 आहे का? नाहीये. पहिल्या लाईनमध्ये 4 आहे का? नाहीये. दुसऱ्या लाईनमध्ये मला 2 अंक दिसतो
आणि तिसऱ्या लाईनमध्ये 2 अंक दिसतो, हे 2 या ठिकाणी 2. आता समान शब्द कोणता आहे पाय बरं, मला या ठिकाणी गुड दिसतो, या ठिकाणी गुड दिसतो, म्हणून समान अंकासाठी समान शब्द. मग गोट्या या ठिकाणी 2 साठी गुड आला. पहिले समान अंक आणि समान शब्द काढून घ्या, हे पहिलं काम करायचं. आता गोट्या या ठिकाणी तिसऱ्या लाईनमध्ये मला 1 दिसतो, दुसऱ्या लाईनमध्ये 1 दिसतो का, पहिल्या लाईनमध्ये 1 दिसतो का, नाही आहे. तिसऱ्या लाईनमध्ये मला 6 दिसतो, दुसऱ्या लाईनमध्ये 6 दिसतो का, नाही आहे. पहिल्या लाईनमध्ये 6 दिसतो का, नाही आहे. मग आता आपल्याला आपण समान अंक समान शब्द काढून घेतलेले आहेत. आपल्याला 3 आणि 2 हे अंक समान भेटलेले आहेत आणि शब्द वॉटर आणि गुड भेटलेले आहेत. आता या ठिकाणी गोट्या काय करायचं, जे शब्द पहिल्या लाईनमध्ये राहिलेले आहेत ते शब्द त्या अंकासाठी तो शब्द असतो. म्हणून गोट्या या ठिकाणी 5 साठी ब्रिंग आलेला आहे पहिल्या लाईनमध्ये, 7 साठी कोल्ड आलेला आहे. दुसऱ्या लाईनमध्ये जे 4 अंक राहिलेला आहे त्यासाठी वीज आहे. तिसऱ्या हां 1 मिनिट हुडकलंच. इथं या ठिकाणी इथं ब्राईट आहे, 6 साठी काय ब्राईट, हे लक्षात ठेवा. हे ब्रिंग घेतलं मी, सॉरी. आता या ठिकाणी मला तिसऱ्या लाईनमध्ये इथं 1 अंक राहिलेला आहे आणि त्याच्यासाठी ब्राईट आहे. 1 साठी कोणता आहे ब्राईट, 6 साठी कोणता आहे बॉय राहिलेला आहे. कारण की इथं ब्राईट आहे, दुसऱ्या लाईनमध्ये ब्राईट आहे का, नाही आहे. पहिल्या लाईनमध्ये ब्राईट आहे का, नाही आहे. मग इथं बॉय आहे, इथं कुठे बॉय आहे का, नाही आहे. 6 अंक आहे, 6 अंक आहे नाही का, आहे का, नाही आहे. म्हणून तिसऱ्या लाईनमध्ये 1 साठी ब्राईट आहे आणि 6 साठी बॉय आहे. आपल्याला काड्या काय सांगितलेलं आहे, मग 6 साठी बॉय आलेला आहे. बॉय कायसाठी आलेला आहे, हे 6 साठी. ही साठी 4 आलेला आहे, हे ही साठी कोणता आलेला आहे 4. आणि ब्राईसाठी कोणता राहिलेला आहे रे, 1 राहिलेला आहे. ब्राईसाठी कोणता राहिला आहे, ब्राईट अंकासाठी 1 अंक हा ब्राईटसाठी आलेला आहे. मग ब्राईटसाठी कोणता आहे 1. तर गोट्या या ठिकाणी आपलं उत्तर 641 आलेलं आहे. किती आलं 641. पर्याय आहे का, हे पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. म्हणून अरे मित्रांनो, पराभव हा पहिल्यांदा रणात होत नाही. पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. कुठे होतो, मनात होतो. जी माणसे मनाने जिंकलेली असतात ती माणसे पराभूत होऊ शकत नाहीत. जिद्द, चिकाटी आणि मेहनत काय पाहिजे. तुम्ही आता मैदानात उतरलेले 40-50 लाख मुलगा तयारी करत आहे. आपण वेगवेगळ्या ट्रिकच्या माध्यमातून वेगवेगळ्या अँगलला अभ्यास करायला पाहिजे. कारण की आज मी पाहतो जर 100 जागा असलेत त्या ठिकाणी 1 लाख फॉर्म येतो. आपण अभ्यास करण्याची स्ट्रॅटेजी बदलायला पाहिजे आणि स्मार्ट वर्क करायला पाहिजे. कसं करायला पाहिजे, स्मार्ट वर्क. स्पर्धा परीक्षाला पोपटपंची चालत नाहीये मित्रांनो. तुमचं मॅथ असो किंवा तुमचे रिजनिंग असो, तुम्ही काही 10 किंवा 12चे पेपर देत नाही. 10वी 12वी 8वी 9वी 10ला स्टेपला मार्क असतात. कशाला मार्क असतात, स्टेपला मार्क असतात. तर स्पर्धा परीक्षामध्ये पेपरमध्ये तुम्हाला डायरेक्ट उत्तराला मार्क असतात. कशाला मार्क असतात, उत्तराला. तुम्हाला त्यांना देणे घेणे नाही आहे. तुम्हाला प्रश्न किती आले, तुम्हाला मार्क किती आले,
तुम्ही मेरिटमध्ये बसता का? म्हणून आपण एखाद्या ट्रिकच्या माध्यमातून कशाच्या मित्रांनो अर्णव पब्लिकेशनचे संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता या 2 विषयांचे प्रकाशन 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान 1 तारीख निश्चित केली जाणार आहे आणि छत्रपती संभाजीनगर टीव्ही सेंटर या ठिकाणी या 2 पुस्तकाचं प्रकाशन माननीय SP सरांच्या हस्ते होणार आहे. मित्रांनो हे मॅथ आणि हे जे रिजनिंग आहे मला तब्बल 7 वर्ष लागलेलं आहे. मी पहिले क्लास घेत होतो, नंतर मी पोलीस दलामध्ये भरती झालो. मला माहिती आहे मुलांना काय अडचणी येतात, काय समस्या येतात. सर्व ट्रिकच्या माध्यमातून प्रत्येक प्रश्नाची रचना केलेली आहे आणि ते पुस्तक तुम्हाला हमखास यश मिळवून देईन असं मी 100% गृहीत धरतो. जर मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांनो कमेंट करा. कारण की तुम्हाला जे समस्या आहेत, जे अडथळे आहेत, मला त्या कमेंटच्या माध्यमातून मला समजून येईल. तुम्हाला काय हार्ड वाटत असेल, कठीण वाटत असेल, बाबा सर मला आणि सोपं करून सांगा, ते मी प्रयत्न करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.